नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मीटिंग घेतो। दरवर्षी आपण सूचना करतो आम्ही सगळी मंडळी, आणि मग आपण त्याची पूर्तता करतात। तेव्हा आता इथं आदर्श आचारसंहिता लागू आहे, साहेबांनी सुरुवातीला सांगितलं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही। तुम्ही जे काही म्हणजे मागच्या वेळेस आम्ही सूचना केल्या होत्या त्या सूचनेचा आपण पूर्तता कुठपर्यंत केलेली आहे। आणि या ठिकाणी विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्ताशिवाय कोणत्याच डिपार्टमेंटचा आणि पोलीस डिपार्टमेंटशिवाय कोणी माणूस आलेला नाही, आणि आता 2 दिवसच या जयंतीला राहिले। तेव्हा कृपया आपण सूचना जरी केल्या तरी काम फक्त 2च लोक आले, तर MSCBचे नाही कोणी आले का? वा धन्यवाद तुमचा। आणि MSCBचे इथले सगळ्यात प्रमुख विभागाचे प्रमुख आहेत ते येत आहेत। वा त्यांचं अभिनंदन। बरोबर 2 मिनिटात पोहोच। तर सर आपण ते करा आणि जे काही ओके। अरे बा तुम्हाला आपलं ओके ओके हां, त्याच्यामुळे मी सूचना केली की बा तुम्ही मागे जे केले ते सांगा आणि मोकळं। ओके। या उत्सवाच्या अनुषंगानं जेवढा आवश्यक पुरेसा बंदोबस्त आहे तो नियोजन करून बंदोबस्त प्लॅन केलेला आहे। वैद्यकीय अधिकारी यांनी ॲम्ब्युलन्सबाबत त्यांची वैद्यकीय पथकं तयार केलेली आहेत। फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांशी समन्वय झालेला आहे। कुठल्याही प्रकारची कमी या ठिकाणी राहणार नाही। परमपूजनीय डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची वर्ष 130वी जयंतीनिमित्त आज या ठिकाणी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जी समन्वय समिती व शांतता कमिटीची जी दरवर्षीप्रमाणे बैठक बोलवण्यात आलेली आहे, या बैठकीला उपस्थित असलेले माननीय पोलीस आयुक्त साहेब, त्याचप्रमाणे मनपा आयुक्त साहेब, सर्व DCP ECP साहेब, सर्व PI, त्याचप्रमाणे आमच्या सर्व दलित चळवळीतील सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम 133व्या जयंतीनिमित्त सर्व इथं असलेलं उपस्थित तर हार्दिक शुभेच्छा देतो। आत्ताच DCP साहेबांनी आणि काही साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की दरवर्षीप्रमाणे जे काही नियोजन राहतं, यावर्षी आम्ही रिपीट ती मागणी करणार नाही की ज्या दरवर्षी जी होती लाईटाची मागणी, पाण्याची मागणी, ॲम्ब्युलन्सची मागणी, त्याचप्रमाणे डॉक्टरची ॲम्ब्युलन्स जे राहते त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे, आमच्या महिला भगिनीसाठी शौचालयाची मागणी, अशी अनेक मागण्या दरवर्षी होती। मला वाटतं त्यांचा पाहडा त्याचप्रमाणे त्यांचे नियोजनसुद्धा आपल्याकडनं होत राहतं। परंतु या ठिकाणी तिथं सांगितलं की यावेळेस आदर्श आचारसंहिता आहे, त्या माध्यमातून मला मनपा आयुक्ताला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही आम्ही बॅनर लावलेले आहेत, तर आपल्या मनपाचे काही अधिकारी कंटिन्युअसली कार्यकर्त्यांना फोन करतात की बाबा आचारसंहिता असल्यामुळं आपण तिची काही फीस भरा, काही हे करा। तर मला या ठिकाणी सांगू इच्छितं की कमीत कमी तर समजा एक उदाहरण देतो, 100 डिजिटल लागले असेल त्यातील 70 ते 80 डिजिटलवर कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव नाही, फक्त एक बाबासाहेबांचा फोटो आहे आणि फक्त खाली नाव आहे किंवा एखादा कार्यकर्त्याचा फोटो आहे, त्याच्या खाली कोणत्याही पक्षाचं किंवा पदाचं नाव सुद्धा नाही आहे। त्यामुळे ही जी फीस भरायचं आपण जे मनपातर्फे लावण्यात आलेले आहे, मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही विचार करावा। राजकीय लोकांचे काही फोटो असतील त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, पण ज्या बॅनरवर फक्त बाबासाहेबांचा फोटो आहे आणि त्या खाली फक्त नाव आहे, त्याला मला वाटतं फीज नाही लावलेली बरी। कारण की जे सर्वसामान्य जे जनता आपली ती जयंती साजरी करत असताना मोठ्या कष्टाने या ठिकाणी सर्व काम करत राहते, त्याला फीज लावून तिथून महसूल जमा करायची काही गरज नाही। तुम्हाला महसूल जमा करायला अनेक भरपूर गोष्टी आहे आपल्याकडे, त्याच ठिकाणी तुम्ही करू शकता। एवढं मी 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। सगळ्यात पहिले माननीय पोलीस आयुक्त आणि पोलीस विभागाचं अभिनंदन, कारण ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या 2024 आज पहिल्यांदा किंवा माझ्या पाण्यात चुकत नसेल तर सगळ्यांना समन्वय बैठक लिहिलेला आहे। याच्यापूर्वी शांतता कमिटी किंवा शांतता बैठक असेल, याचा हा पहिल्यांदा समन्वय बैठक हा नवीन प्रयोग झालेला, तो अतिशय चांगला आहे। समन्वयाचा अभाव आमच्यामध्ये पण नाही आणि पोलीस विभागामध्ये पण नाही। सातत्याने सालाबादप्रमाणे या वेळेला पोलीस विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून ही बैठक बोलवलेली आहे. महापालिकेचे अधिकारी येतच असतात, MSCBचे अधिकारी येतच असतात, त्या सूचना होतच असतात. पण प्रामुख्याने खेदाची एक बाब आहे, या जिल्ह्याचा जो पालक असतो, ठीक आहे, आदर्श आचारसंहिता मान्य आहे, पण यापूर्वीही कधी जिल्ह्याचे पालक जे आपण म्हणतो जिल्हाधिकारी, ते कधीच या बैठकीला उपस्थित नसतात किंवा जिल्हाधिकाऱ्यातलं कुणी अधिकारी उपस्थित नसतात. आमच्या मागण्या त्याच असतात, ते तुम्ही पूर्ण करतात. पण इथून पुढं भविष्यामध्ये ज्यावेळेला आपल्याला 2025ची ज्यावेळेला ही समन्वय बैठक घेण्यात येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025, त्यावेळेला नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांना सविनय जय भीम. पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जी समन्वय बैठक आपण आयोजित केलेली आहे. सूचना कॉमन असतात. आता स्वामी साहेबांनी एक मुद्दा याच्यामध्ये व्यवस्थित केला की इलेक्शन इयर आहे. या इलेक्शन इयरमध्ये आपल्याला जपून राहायला पाहिजे, आपण काय त्याच्यामध्ये उपाययोजना करायला पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, आंबेडकरी समुदाय हा अतिशय शांततेच्या मार्गाने कार्य करणारा समुदाय आहे. लोकशाही मार्गाने आम्ही काम करत असतो. आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचे गालबोट आतापर्यंत या शहरामध्ये कुणालाही कुठल्याही कार्यक्रमाला लागलेले नाहीत. स्वयंसेवक नेमलेले असतात. जे स्टेज या ठिकाणी पडलेले आहेत त्या प्रत्येक स्टेजचे जवळपास 20-20, 30-30 स्वयंसेवक आम्ही नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये आता राजकारण करणारे जे काही डर्टी पॉलिटिक्स करणारे लोक आहेत त्यांच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु पोलीस डिपार्टमेंटला या माध्यमातून एक विनंती करतो की जे CCTV सर्व्हिलन्स या ठिकाणी आपण लावलेले आहेत ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे. जसं आता संजय मामा ठोकळे यांनी सांगितलं की काही इतर वेगवेगळ्या आंबेडकरी चळवळ जी आहे ती आम्ही रंगामध्ये भेद करणारे नाही, परंतु इतर ठिकाणचे जे काही लोक येऊन करतात का चुकीच्या गोष्टी त्यांना रोख घालणं गरजेचं आहे. तर आंबेडकरवादी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष आहे. त्या नात्याने सर आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो की सर्वच नियोजन कार्यकर्त्याकडून सर्वांकडून झालेलं आहे जयंती मिरवणुकीचं. परंतु प्रशासनाला एक विनंती आहे की जो मुख्य मिरवणूक मार्ग आहे आपला क्रांती चौक टू आपलं भलकट गेट, या ठिकाणी जे क्रांती चौक ते पैठण गेट जो मार्ग आहे सर, या ठिकाणी काही व्यापारी जे स्वागताचे जे स्टेज लागतात त्या स्टेजवरती ज्या व्यापाऱ्यांच्या पुढे ते स्टेज लागतात ते व्यापारी त्या कार्यकर्त्यांसोबत वाद घालतात आणि वाद एवढा वाढतो सर का तिथं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होती. आदरणीय क्रांती चौकचे पोलीस स्टेशनचे माने साहेब यांनी या अगोदरच एक शांतता समितीची बैठक घेतलेली आहे. तसेच जाधव साहेबांनी बैठक घेतलेली आहे. सर्व पोलीस स्टेशनला शांतता समितीच्या बैठकी झालेल्या आहेत. यामध्ये हे विषय आम्ही मांडलेले आहेत. परंतु सर आपल्या माध्यमातून जर त्या व्यापाऱ्यांची त्यांना बोलून जर एक बैठक त्या याविषयी घेण्यात आली व त्यांना जर सूचना देण्यात आल्या, कारण की सर आमचा जो स्टेजचा जो टायमिंग असतो तो केवळ 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत असतो. ते 365 दिवस ते व्यवसाय करतात. व्यवसाय करत असताना त्यांना कुठलाही अडथळा कोणत्याही मंडळाकडून कोणत्याही कार्यकर्त्याकडून त्यांना नसतो. परंतु एक दिवसाचा ॲडजस्टमेंट हा सर क्रांती चौक टू पैठण गेट, सिल्ली खाना ते पैठण गेट पर्यंत जास्त वाद होतो सर. त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे कार्यकर्त्यांना स्टेजच टाकून देत नाही. स्वागत स्टेज, आमचा धंदा बंद होईल, आमचा व्यवसाय बंद होईल असं. चालेल सर, धन्यवाद. शांतता कमिटीची बैठक घेतो. त्या ठिकाणी कार्यकर्ते सूचना करतात, त्या सूचनाचं पालन त्या संबंधित विभाग करतात का नाही, तर आपण या ठिकाणी मोबाईल टॉयलेट असेल, वॉटर टँकरचा प्रॉब्लेम असेल, तर उन्हाळा असल्यामुळे त्या पाण्याच्या टँकरमध्ये ते बर्फ टाकून थंड करण्यात यावं. आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या संदर्भात जी स्वागत कक्षाचं जे काय फीस होती ती माननीय आयुक्तांनी ती माफ केलेली आहे. दुसरी सूचना या ठिकाणी अशी आहे की 13 आणि 14 बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आंबेडकरी समूहाबरोबरच इतर समूहही त्यामध्ये उत्साहाने साजरे करतात आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा बाबासाहेबाचं बॅनर शुभेच्छाचं लावलं पाहिजे. तर 13 आणि 14 तारखेला कुठल्याही विनामूल्य ते बॅनर लावता आले पाहिजे. 15 तारखेला ज्यांनी लावलेले ते स्वतःहून ते बॅनर काढण्यात येईल. दुसरं या ठिकाणी बऱ्याचशा सूचना जे काही सेन्सिटिव्ह पॉईंट आहे, पोलिसाच्या दप्तरी ते सेन्सिटिव्ह पॉईंट आहे, त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस जातीय तणाव करण्याची काही मंडळी प्रामुख्यानं प्रयत्न केला जातो. या ठिकाणी सांगितलं की हिरवा निळा झेंडा घेऊन काही मुलं धुडूस घालत आहेत, महिलांची छेडछाड करत आहेत. त्याच्यावर प्रामुख्याने सिल्लेखाना असेल, क्रांती चौक असेल आणि पैठण गेट असे जे काही 3 पॉईंट आहे त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात यावा. आणि हे सगळं करत असताना आपण ड्रोन कॅमेराने याची
आपण त्या पद्धतीनं कुठेच घेण्यात यावं अशी सूचना या निमित्ताने करतो. मी शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल अध्यक्ष. मी दोन्ही आयुक्तांना फक्त एवढी विनंती करतो की ही मीटिंग ह्यावेळेस सूचना करतो की ही मीटिंग ह्यावेळेस इतक्या म्हणजे लेट का घेण्यात आली. जशी समजा मागच्या वेळेस मागच्या आयुक्तांनी लवकरात लवकर घेतली होती, त्याच्यामुळे ही यावेळेस फक्त 2 दिवस बाकी आहे. त्याच्यामुळे म्हणजे सूचना तुम्हाला करतो सर की इतक्या लेट का घेण्यात आली. आणि सूचना करू लागलो. त्यासाठी मला वाटतं आपल्या वाड्यामध्ये कार्यक्रम आहे. सूचना सगळ्याच्या एकच राहणार आहे. तरी विनंती आहे, फक्त अध्यक्ष जे आपले 2 आहेत त्या अध्यक्षांना बोलू द्या. नंदीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्या पद्धतीने औरंगाबाद मूळ शहरामध्ये जुना औरंगाबाद आपण त्याला जसं म्हणतो, त्याच पद्धतीने नवीन औरंगाबाद TV सेंटर हडको सिडको या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा केला जातो. त्या ठिकाणी हजारो लोक या जयंती उत्सवामध्ये सामील होत असतात. मागच्या वर्षी आम्ही अशी सूचना मांडली होती की संभाजी महाराज पुतळ्यापासून जळगाव टी पॉईंटपर्यंतचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करावा. तरी सुद्धा त्या ठिकाणी तो रस्ता बंद नाही केल्यामुळे त्या ठिकाणी फार गर्दी झाली, लोकांची चेंगराचेंगरी होण्याची वेळ आली होती. तसंच MSCBच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आमचा अनुभव हा वाईट आहे. 2 तास त्या ठिकाणी त्या जयंती महोत्सवामध्ये लाईट गेलेली होती. 2 तास ती लाईट आलीच नाही. महानगरपालिका प्रशासनाला आम्ही अशी एक सूचना त्यावेळेस आम्ही मांडली होती की त्या ठिकाणी फिरते स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. परंतु ते नवीन औरंगाबाद शहराकडे पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असा आमचा मागच्या 5 वर्षापासूनचा अनुभव आहे. फक्त पोलीस प्रशासन सोडलं तर बाकीचं प्रशासन त्या ठिकाणी लक्ष देत नाही अशी या ठिकाणची खंत आहे. त्यामुळं ह्या वर्षी तरी महानगरपालिका आणि MSCB पूर्ण लक्ष देईल अशी अपेक्षा ठेवतो आणि एवढंच सूचना मानतो. ओळखा आला आणि एक विशिष्ट कलर त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं. तर जसं की आता आपण सगळ्यांनाच माहिती आहे की पुढे येणारं इलेक्शन आहे, तर त्या गोष्टीची अत्यंत सिरियसली दखल घेऊन ह्याची काळजी घ्यावं की शहरामध्ये जसं 20-30 वर्षापासून जे राजकारण चालू आहे जातीवादीचं, तसं विशिष्ट कुठल्या कलरचा सहारा न घेता किंवा असं कोणीतरी हिरवा किंवा निळा किंवा भगवा पर्पजली असे गळ्यामध्ये रुमाल घालून येतील आणि जे भीम जयंती आहे त्याला गालबोट लागायचा कुठे प्रयत्न होईल याची दक्षता घ्यावी. जय भीम. माझी एकच महत्वाची सूचना आहे. अध्यक्ष तर बोलतीलच, पण आपल्यासारख्याने साध्या माणसानेही बोललं पाहिजे, कारण काही महत्वाच्या सूचना असतात. माझी एक सूचना आहे, महानगरपालिकेचे आयुक्त साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक महत्वाची माझी एकच सूचना आहे. गेल्या अनेक 25-30 वर्षापासून महानगरपालिकेच्या तर्फे प्रत्येक वस्तीमध्ये ज्या ठिकाणी बुद्धविहार असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल अशा ठिकाणी महानगरपालिकेतर्फे रंगरंगोटी आणि लाइटिंग लावण्यात येत होती. ती आता गेल्या 5-6 वर्षापासून होत नाही. तेव्हा माझी आदरणीय कमिशनर साहेबांना, आयुक्त साहेबांना विनंती आहे की प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक बाबासाहेबांच्या ठिकाणावरती लाइटिंग लागली पाहिजे आणि त्या पुतळ्याला सुशोभीकरण केलं पाहिजे, कारण पुतळा धूत असतात महानगरपालिकेचे लोक. आता कुठल्याही प्रकारचा काही होत नाही. कृपया आयुक्तांना विनंती आहे की या सर्व गोष्टी आपण कराव्या. याची माझी सूचना आपण नोंद घ्यावी. मैं नवीन मनमोहन सिंह ओबराय, सर्वपक्षीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती उत्सव समिति के अध्यक्ष के नाते आज यहाँ पर जो पुलिस आयुक्त साहब ने समन्वय बैठक का आयोजन किया गया है, मैं माननीय मनोज जी लोहिया साहब, जी श्रीकांत साहब, DCP साहब और सभी का शुक्रिया अदा करता हूँ. 1-2 मुद्दे हैं. जी श्रीकांत जी से मैं पहले अपेक्षा रखता हूँ कि साहब हर साल ये मुद्दा बोला जाता है, पर गुल मंडी से लेके पूरा पोस्ट ऑफिस तक अंधेरा ही रहता है. महिला जाती है, बुजुर्ग लोग जाते हैं, रास्ते पे गड्ढे भी है, पर इस पर आज तक अमलबजावनी नहीं की गई. आपका चेहरा सबसे तेज औरंगाबाद शहर को विकास करने में, अगर आज ये 2 दिन में आप करें तो साहब बहुत कृपा होगी. और मेडिकल डिपार्टमेंट का जो एम्बुलेंस का है, प्रत्येक
हर जगह पे, हर चौक में डॉक्टर के साथ एम्बुलेंस की व्यवस्था कीजिए साहब। और दूसरा, बाकी तो सब आप कर रहे हैं, फिर से आपका शुक्रिया अदा, धन्यवाद, जय भीम। जिल्हा उत्सव समितीच्या ह्या वर्षीचा अध्यक्ष मी रामभाऊ पेरकर, सर्व आंबेडकरी चळवळीच्या बंधूंना, भगिनींना, सर्व नेते मंडळींना सर्वप्रथम आंबेडकर जयंतीची शुभेच्छा देतो। आणि आज पोलीस कमिशनर लोहिया साहेब, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जी, सर्व DCP, सर्व पोलीस यंत्रणा, मी एक दोन सूचना करेन। मी श्रीकांतजीला विनंती करतो का दरवर्षी 5-6 दिवस पहिले भडकल गेट इथल्या पुतळ्याजवळ लाइटिंग राहते, परंतु हे पहिलं वर्ष आहे का तिथं लाइटिंग बी नाही आणि स्वच्छताही नाही। मी विनंती करेन, उद्याच्या उद्या सकाळी औरंगाबाद मधल्या पूर्ण सर्व, आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण औरंगाबादच्या पुतळ्यांना स्वच्छ करून सर्व पुतळे जो लाइटिंग लावून ह्या आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच पोलीस आयुक्त साहेबांना मी परत एक विनंती करतो का त्यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करावा। क्रांती चौक ते म्हणजे पैठण गेट, सिल्लीखाना, गुलमंडी, औरंगपुरापर्यंत इतकी जे रस्त्यावर अतिक्रमण दुकानासमोर केलेले आहे, किमान उद्याच्या दिवशी दुपारी हे सगळे अतिक्रमण काढले गेले पाहिजे। पोस्ट ऑफिस, शहागंज, सिटी चौक ते पैठण गेट असे पूर्ण अतिक्रमणे उद्या सकाळी परवा सकाळी काढून घेणे व त्या मिरवणुकीला व श्रोत्यांना अडचण येऊ नये ही मी सर्वांना विनंती करतो। आणि आपण ही बैठक घेतली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे। ह्या बैठकीला सर्व चळवळीतील नेते मंडळी आली त्याबद्दल मी सर्व बंधूंचा आभारी आहे, आभार मानतो आणि थांबतो। जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। एक मिनिट ऐका, ही बैठक पोलीस आयुक्त साहेबांनी बोलवली, याचा अर्थ असं बंधनकारक नाही त्यांच्याकडून की प्रत्येकाने बोललं पाहिजे। तुमचा काही समज असेल, आयुक्त साहेबांनी बैठक बोलवली आणि आपण बोललो नाही काही कारवाई होईल, असं काही होणार नाही। सामूहिक सूचना आलेल्या आहेत, प्रत्येक माझ्या मागे काय होतं, माझ्या घराच्या मागे एकत्र हे ज्या सूचना मांडायच्या असतात का, त्या क्रांती चौक ते भडकल गेट, शहागंज ते भडकल गेट या मार्गावर मिरवणूक असते। इथं काय पाहिजे, इथं काय सुविधा पाहिजे, तिथं कसं आपल्याला पोलीस संरक्षण पाहिजे, या मागण्या गल्लीतल्या सूचना मांडून राहिले तुम्ही। आता सूचना संपवा, माझी विनंती। मराठवाडा विभागाचे जॉईंट डायरेक्टर श्री राहुल गुप्ता सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। मी राहुल गुप्ता आहे, मी 2017 बॅचचा IAS ऑफिसर आहे आणि सध्या इकडे छत्रपती संभाजीनगर मी इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सध्या MSc DCL विभागामध्ये आता जॉईंट MD मधून जॉईन झालेलो आहे। आणि आता म्हणजे आपली सूचनाप्रमाणे आणि आता आपण जे विषय चर्चा झालेले आहे त्याच्यामध्ये असं माहिती झालेली आहे की बरेच जे आपले एरियाज आहेत, म्हणजे आपले बरेच जे आपण जे क्षेत्र डिस्कस केले त्याच्यामध्ये जे बरेच MSCBचे विषय आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच ते विषयाचे जे अडचण आहे त्याच्या अडचणीच्या आपण उपाययोजना करून त्याला पार पाडू। स्वरूपात तुम्ही आगाव साहेब आहेत त्यांच्याकडे द्या कृपया, वेळ होत आहे, सर्व दूर दूरून आलेले आहेत, इथे बसलेले उपासक उपासिका जेवढे आहेत आंबेडकर चळवळीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांना विनंती की कृपया आपण आपल्या ज्या इतर सूचना आहेत त्या लेखी स्वरूपात आपण PI आगाव आहेत त्यांच्याकडे मांडाव्यात। आता आपण प्रशासनातर्फे काय बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि आमच्यातर्फे आम्ही कसं इफेक्टिव्हली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आमच्यातर्फे काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्या आपल्यासमोर मांडतो, त्यानंतर आपल्या सूचना आपण लेखी स्वरूपात देण्यात याव्या। धन्यवाद। यानंतर मी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब जी श्रीकांत साहेबांना विनंती करतो की त्याने आम्हाला मार्गदर्शन करावं। आज 2024 एप्रिल 14 परत एक
प्रेरणा दिवस आणि सर्व या ठिकाणी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर प्रेम करणारे प्रशासकीयातले अधिकारी असेल आणि चळवळीत काम करणारे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, संघटक सर्वांना जय भीम. आणि आज प्रामुख्याने महानगरपालिकेचं जे जयंतीच्या निमित्ताने विविध जे गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला करावायची आहेत आणि यापूर्वीच माझ्या विभागातील अधिकाऱ्यांना काही सूचना केलेल्याच आहेत आणि विशेष करून काही जे आम्ही आदेश काढणार आहे, ज्या सुविधा त्या ठिकाणी असणार आहेत तरी असेल ते सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या लिहिलेल्या राज्यघटनेच्या आर्टिकल 312 मुळे आम्ही इथे त्यामुळे असे महामानवांच्या जयंती आम्ही प्रेमाने सद्भावनेने ते साजरं करू आणि साजरा करत असताना अनावधानाने आमचं काही राहून गेलं ते कार्यकर्ता म्हणून, चळवळीचा संघटक म्हणून आम्हाला निदर्शनास आणून द्या आणि लवकर आम्ही तो दुरुस्ती करू. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळं वेगळं शांतीपूर्वक आणि सर्व जे राज्यघटना, जसं राज्यघटनाची एक आदर्श पुस्तक आहेत, आदर्श ग्रंथ आहेत आमच्यासाठी आणि सर्वांसाठी तो आहेतच. आणि सर्व जे हे समन्वय ते यापूर्वी ते शांतता म्हणायचं, हे समन्वय जे शब्द झालेले आहेत तो तेच एक जसं इथं बसले कोणी कार्यकर्त्यांनी सांगितलं की यापूर्वी शांतता बैठक असायचं, आता हे समन्वयाची आहे आणि आपल्या आणि प्रशासनाचा समन्वयाने एक चांगलं आदर्श डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती आपण या ठिकाणी साजरा करूया. परत एकदा उपस्थित सर्व लोकांना डॉक्टर बाबासाहेब जयंतीचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय हिंद. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी मंचवर उपस्थित असलेले माझे मित्र सहकारी अधिकारी श्री जी श्रीकांत साहेब, राहुल गुप्ताजी, उपस्थित दोन्ही सर्व उपायुक्त श्री बगाटे, श्री नवनीत कावत, श्री स्वामी, उपस्थित सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त विविध विभागाचे, ट्रॅफिकचे, त्याचप्रमाणे या ठिकाणी या समन्वय बैठकीसाठी उपस्थित झालेले सर्व माझे सहकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, जे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत. आपण या ठिकाणी या समन्वय बैठकीच्या निमित्ताने आलेले सर्व विविध मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, फोटोग्राफर्स, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम यावेळेला आता एक विषय सुरुवातीला काढला होता की बैठक थोडं विलंबाने झालेली आहे, त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी निश्चितपणे दिलगिरी व्यक्त करतो. परंतु काही प्रशासकीय अडीअडचणीमुळे यावेळेला निवडणुकीचा भाग आहे, अन्य काही गोष्टी आहेत, त्यामुळे यावेळेला थोडा उशीर झाला. असं असलं तरी आम्हाला 2 दिवसाचा अवधी पुरेसा आहे आणि ज्या नागरी सुविधा या ठिकाणी उपस्थित म्हणजे ज्या आवश्यक असतात त्या नागरी सुविधा ऑलरेडी आपल्या म्हणजे याच्यात आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत आणि ते होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. मित्रो, ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावर कोणता उत्सव साजरा होत असतो त्यावेळेला आणि ज्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर लोक उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमतात त्यावेळेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जो प्रश्न समोर येतो तो म्हणजे सुरक्षिततेचा. कोणताही उत्सव हे जर सुरक्षितरित्या पार पाडू शकलो नाही आपण तर ते उत्सव साजरा करण्यात मला वाटतं आपण कुठेतरी कमी पडलो किंवा आपल्याला उत्सव जो आहे तो नीटपणे साजरा करता नाही असं मी मानतो. यामुळे जे काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वाहनांची RTO तपासणी आहे, अत्यंत महत्त्वाचं. आपल्याला आठवत असेल खूप जुना प्रकार आहे, पण परभणी जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या वेळेला एका ट्रकमध्ये आग लागून खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे. काय होतं की आपल्याला असं वाटतं की सगळे व्यवस्थित आहे,
परंतु बघायची गरज असते. आलेला ट्रक आहे त्याची तपासणी, ट्रकमध्ये ज्या ठिकाणी लहान मुलं बसणार आणि ट्रकमध्ये कोण लहान मुलं बसतात, लहान मुलं कुठे बसणार तर त्या ट्रकच्या वरच्या फाळक्यावर बसतात. मग ते किती त्याची हाईट आहे, वर एखादा वायर असतो, त्या इलेक्ट्रिसिटीचा वायर असेल किंवा एखादा लोंबकळणारा वायर असेल, कोणत्याही ठिकाणी कशामुळे अपघात काय घडू शकतो का, हे आपल्याला प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे ज्यावेळेला आपण साजरा करतो. याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की हे बघण्याची जबाबदारी फक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना पण विनंती करेन की जिथून जिथून मिरवणूक जाणार असेल त्या रूटवर आपण 1, 2दा 3दा चक्कर मारून बघा की त्या रस्त्यावर कुठे अडथळा निर्माण होणार आहे का, कुठे एखादा लटकता काही बॅनर आहे का, किंवा काही एखादा नवीन केबल टाकलेला आहे का, तो अचानक रात्रीच्या वेळेला तो केबल लागतो गळ्याला, एखादा मुलगा खाली पडून अपघात होऊ शकतो. अशा प्रकारची घटना आपल्या शहरामध्ये घडू नये हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळं पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतीत कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर जे वाहन आपण आणणार आहात, माझ्यातर्फे अशी सूचना राहील की प्रत्येक वाहनामध्ये छोटे ॲटलिस्ट फायर एक्सटिंग्विशर्स कॅन्टर ठेवा. एक कॅन्स्टर हार्डली मला वाटतं 400-300 रुपयाला येतात. हा ज्याचा ट्रक किंवा ज्याचं वाहन असेल त्यालाच सांगा की किमान 2-2 कॅन्स्टर ठेवून द्या तिथे, म्हणजे चुकून जर कुठे काही शॉर्ट सर्किट झालं, आपल्याकडे जनरेटर असतं, वायर असतो, आतले वायर जे आहे बऱ्याच वेळेला त्याचे जे कनेक्टर आहे ते तुम्ही नीट लावलेले नसतात, त्याला ते कपलिंग लावलेलं नसतं, नुसतं आपलं वायर जोडलं, गाठ मारली, त्याला चिकटपट्टी मारली की आपल्याला वाटतं आपण सेफ झालो, तसं होत नाही. तर ही गोष्ट देखील मंडळाच्या अध्यक्ष किंवा आपण एक जबाबदारी या गोष्टीची कुणावर टाकावी आणि त्याची तपासणी नीटपणे करून घेणे आवश्यक आहे. ट्रकमध्ये जे फाळके असतात, काही ठिकाणी त्या फाळकेचा स्क्रू निघालेला असतो, कुठं तुटलेला असतो, ऐन मिरवणूक रंगात आली, लोक नाचायला लागतात, ट्रकमध्ये उभे असलेले लहान मुलं देखील तिथं नाचतात, नाचताना एखादा फाळका तुटू नये, त्याच्यातून अपघात होऊ नये याची देखील दक्षता आपल्याला घेणं आवश्यक आहे. जेव्हा मिरवणूक जात असते, मागच्या वर्षी झेंडा फिरवण्यावरून कुणाला तरी झेंडा लागला, तो हिरवा का निळा का सॅफ्रॉन हा विषय येऊ शकत नाही. कारण आज आपण काय करतो आहोत, आज ज्या महामानवाने या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे, ही राज्यघटनेच्या आधारे आपला एक होणारा कायदा हा त्या राज्यघटनेच्या आधारे होतो. आणि अशा महामानवाच्या जयंतीच्या दिवशी माझी अशी विनंती राहील आपल्याला, आपल्या एकाही व्यक्तीच्या हाताने, एकाही पार्टिसिपंटच्या हाताने एक छोटीशी देखील कायद्यामध्ये चूक होऊ नये अशी दक्षता घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण त्यावेळेस साजरी करू शकतो जेव्हा आपण किमान त्या एक दिवस चुकून सुद्धा आपल्या हातून काही चूक न होऊ देणे, हेच मला वाटतं सगळ्यात मोठं आपलं सण साजरा करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि या गोष्टीकडे लक्ष द्यावं. त्यामुळे 12 वाजता DJ बंद करण्यासाठी सांगण्याची गरजच नाही की साहेब पोलीस एकदम अंगावर येतात, अंगावर यायचीच गरज नाही. मी तर म्हणतो पोलिसांनी अंगावर जाण्याची गरज अजिबात नाही आहे. कारण 12 वाजता जर आपण DJ बंद करत नसू, जे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, जी राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तो सुप्रीम कोर्टाने आपल्याला वेळ दिलेली आहे 12 वाजता, डॉट 12 वाजता त्यांनी आपापल्या परीने ते बंद केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा प्रशासनाची निश्चितपणे आहे. लहान मुले आणि स्त्रिया यांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मी दोघांनाही सांगेल, प्रशासन तर त्यासाठी दक्ष आहेच. आता कमिशनर साहेबांनी सांगितलं की आवश्यक ते टॉयलेट, पाण्याची सुविधा वगैरे करणार आहे. ही जबाबदारी मी क्राईम ब्रँचचे आमचे PI गुरुमे साहेबांवर देतो की आपण पथक नेमावं, त्या ठिकाणी टीजिंगचे प्रकार घडू नये. मिरवणुकीमध्ये आनंद व्यक्त होत असताना कोणी कुणाची छेडखानी करणे, कोणी आगाऊपणा करणे, हे असे प्रकार घडत असतील तर तातडीने त्या ठिकाणी ॲक्शन घेतली पाहिजे. त्यानंतर मिरवणूक जात असताना, मिरवणूक चालू असताना काही वेळेला मिरवणुकीत पार्टिसिपेट होणाऱ्या लहान मुलं, स्त्रिया हे मिरवणूक कंटाळा म्हणून सोडून निघायला लागतात, तर ते बाजूच्या गल्लीबोळातून पण जातात. आपलं बाजूच्या गल्लीबोळात सुद्धा लक्ष असलं पाहिजे ठाणेदारांनी.
प्लॅनिंग करताना मिरवणूक जाणार आहे त्याच्या गल्लीबोळामध्ये देखील पेट्रोलिंगची व्यवस्था आपण ठेवली पाहिजे अशी माझी सूचना आहे. बरं, आता ज्या ठिकाणी आपण पाणी आणि किंवा टॉयलेट्स वगैरे असणार आहेत, आता कमिशनर साहेबांनी सांगितलं ते पब्लिक केलं जाईल आणि ते लोकांना त्या ठिकाणी ज्ञात राहील अशी मला खात्री आहे. एक खूप मोठा आजकाल जो प्रश्न झालेला आहे तो म्हणजे सोशल मीडिया मिनास, ज्याला मी मिनास म्हणतो. सोशल मीडियाचा जो गैरवापर आहे त्याच्यातून सगळ्यांना अशा वेळेला खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी राहणं आवश्यक आहे. आजकाल आपण म्हणतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, काय आलं ते न वाचता आपण कुठल्याही ग्रुपला फॉरवर्ड करून टाकतो. मी तर सांगतो एखाद्या वेळेला टाकून बघायचं की मी हा एखादा मेसेज जर असा आपण टाकला जनतेमध्ये की हा मेसेज वाचणारा माणूस अत्यंत मूर्ख आणि पागल आहे, तर तो मेसेज लगेच फॉरवर्ड 10 ग्रुपवर होऊन जाईल. कुठला तरी म्हणजे पाऊस पडतो अमरावतीत आणि लोक छत्र्या इथं काढतात, हा प्रकार आपण आपल्या शहरात करायचा नाही. कुठे काय घडतंय तिथं घडू द्या ना. आपल्याकडे काय घडतंय आपण समन्वय बैठक घेतो, आपण उत्साहानं आनंदानं मिरवणूक काढून आनंदानं हा उत्सव हा अत्यंत आनंदाने साजरा करतोय. अशा वेळेला अन्य ठिकाणी कुठे काय घडतंय त्याचा आपल्याशी काही रिलेव्हन्स नसताना विनाकारणचे रिॲक्शन त्याच्यामध्ये करू नये. त्याच्यामुळे पॅनिक परिस्थिती निर्माण होते. प्रोसेशनमध्ये लहान मुलं असतात, स्त्रिया असतात, दुर्बल असतात, वयस्कर लोक असतात आणि अशा वेळेला जर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो आणि आपल्याच पॅनिक झाल्यामुळे जर आपलेच लोकांना काही इजा होत असेल तर मला वाटतं हे आपण टाळलं पाहिजे आणि यासाठी कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे. ट्रॅफिक इश्यूबद्दल ACP साहेबांना मी या निमित्ताने निश्चित सांगेल, थोरात साहेब आपण इथं आहात. आता या ठिकाणी जे विषय निघाले जिथे जिथे वन वे करायचं असेल किंवा ट्रॅफिक थांबवायची असेल हे लोक अनुभवातून सांगतात. आपण पर्याय काढा, ताबडतोब पर्याय काढा. त्याच्यामध्ये जे तुम्हाला आवश्यक असेल ते नोटिफिकेशन तुम्ही करून घ्या. त्या नोटिफिकेशनवर मी सह्या करेल आणि मिरवणूक काढताना वाहतुकीमुळे आनंदावर कुठेही विरजण येणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी आपल्या अशोक थोरात साहेबांनी घेतलेली आहे. ACP साहेब याबद्दल दक्ष राहतील. प्रोसेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायदा कशासाठी दिला की सर्व समाज जो आहे तो एकसंघ राहायला पाहिजे, सर्व समाज जो सुरक्षित राहायला पाहिजे. मग जर सुरक्षित समाज राहायला पाहिजे तर आपल्याला जे सेफ्टीचे मेजर्स आहे ते आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी घेतले पाहिजे. आपण CCTV मॉनिटरिंगबद्दल एक विषय काढला होता. कमिशनर साहेब इथे आहेत. मला वाटतं महाराष्ट्रातलं नव्हे आता भारतातल्या नंबर 1 तर मला वाटतं, पण 1, 2, 3 मध्ये तर डेफिनेटली आपलं स्मार्ट सिटी कंट्रोल रूम येणार. कारण आपल्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये 750 पेक्षा जास्त कॅमेरे लागलेले आहे आणि बहुतेक कॅमेरे आपल्या प्रोसेशनच्या मार्गावर आहेत. आणि या ठिकाणी मी CCC सेंटर एक आमच्याकडे त्याचं पॅरलल कनेक्शन आहे. त्या ठिकाणी स्टाफ वाढवून देऊन माझ्याकडे कंटिन्युअस व्हर्च्युअल पेट्रोलिंग सुरू आहे. व्हर्च्युअल TV माध्यमातून आपण ट्रॅफिकचे चलन द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आता नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेरे 120 पेक्षा जास्त कॅमेरे ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहे आणि ते कार्यान्वित सुद्धा झालेले आहे. त्यानंतर 28 का 26 काहीतरी 26 का 28 फेस रिकग्निशन कॅमेरे आपले ऑलरेडी लागून झालेले आहेत. केवळ कॅमेरे लागून झाले नाही, माझ्याकडे 13,000 गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या लोकांचा क्राईम ब्रँचला डेटा आम्ही तयार केलेला आहे. तो आम्ही लवकरच आता सर्व्हरवर टाकणार आहोत. भले 2 दिवसात होणार नाही, परंतु येत्या काही वेळेमध्ये जर एखादा क्रिमिनल रस्त्याने फिरत असेल, गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती जर फिरत असेल तर कंट्रोल रूममध्ये
त्या चेहऱ्याला आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी सर्कल, रेड सर्कल तयार होतं आणि आमच्या लोकांचं लक्ष त्या ठिकाणी जातं आणि ज्या जंक्शनला एखादा गुन्हेगार असेल त्या जंक्शनला पेट्रोलिंगची गाडी पाठवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. एवढे ॲडव्हान्स सिस्टीम आपण यूज करतो आहोत आणि या शहराला जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचं काम जे आहे स्मार्ट सिटी आणि पोलीस यांच्या माध्यमातून इथे केलं जातं आहे. मी आपल्याला या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो की संपूर्ण मिरवणुकीवर आमचं कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा लक्ष राहणार आहे. कारण तेवढ्या गर्दीमध्ये जेव्हा कर्मचारी चालतो त्याला 50 फुटावर काय चाललं ते दिसणार नाही, पण वरच्या कॅमेऱ्याला बरोबर दिसणार की एक्झॅक्ट कोण गडबड करत आहे आणि काय करत आहे. दारू, अवैध धंदे, व्यवसाय याचा काही विषयच येत नाही. आपल्या मिरवणुकीमध्ये दारू तर मिळणार नाही, पण कुठूनही दारू पिऊन देखील कोणी येऊन नाचणार नाही याची देखील दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि जर पोलीस प्रशासन त्यावेळेला आपण जी अपेक्षा व्यक्त केली ती बरोबर आहे, अवैध धंदा बंद, दारू बंद, सगळं बरोबर आहे, पण प्रोसेशनमध्ये जर कोणी दारू पिऊन आला तर आम्हाला कृपया त्याला तिथून उचलून त्याला बाहेर घेऊन जाऊ द्या. त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्ट करायला आपण थांबू नये ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे प्रशासनातर्फे. आणि पोलिसांना माझी सक्त सूचना आहे की कोणत्याही परिस्थितीत दारू पिऊन धिंगाणा करणे वगैरे इत्यादी प्रकार आपण अजिबात टॉलरेट करायचं नाही ही मी आपल्याला सूचना देतो. बरं, दुसरं काय आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती. आता मंडळ सगळे आपलेच मंडळ आहेत, पण मंडळ एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून आपला वाद किंवा इगो, मला आधी नाही जाऊ दिलं, तुला नंतर नाही येऊ दिलं, तू जरा जास्तच जवळ घेतला, तू जास्तच नाचत थांबला, आम्हाला पुढे जायचं होतं, जायचं आम्हाला साईडला जागा दे, हे असे प्रकार घडतात. मंडळमधील वाद या अशा वेळेला कमीत कमी ज्या महामानवानं आपल्याला सगळा कायद्याचा आधार करून दिला आहे त्या ठिकाणी कोणताही असा प्रकार घडू नये की जेणेकरून कायद्याचं उल्लंघन होईल, हे घडू नये. त्यामुळे मंडळमधील वाद असेल किंवा काही जर बोलणं झालं तर प्रत्येक मंडळाने आपले काही स्वयंसेवक त्या मंडळासोबत ठेवावे. माझी विनंती राहील त्यांना आपण जर काही बँड वगैरे दिला तर आमच्या पोलिसांना देखील लक्षात येईल की बाबा हे स्वयंसेवक आहे आणि पोलीस आणि स्वयंसेवक यांनी मिळून त्या मंडळातील तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवावा. अशा प्रकारे कुठे वाद झाला किंवा कुठे बोलाचाल झाली तर पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी इंटरव्हेन करायचं. इंटरव्हेन करताना त्या मंडळाचे पदाधिकारी आणि त्या मंडळाचा अध्यक्ष असतील तर ते अध्यक्ष यांना सोबत घेऊन तो प्रश्न त्या ठिकाणी मिटवावा. कोणत्याही परिस्थितीत या अशा गोष्टीमुळे मिरवणुकीला गालबोट लागता कामा नये. बऱ्याच वेळेला काही घटना घडतात, नॅचरल कोर्समध्ये घडतात. आता काही बॅनर लागलेले असतील, काही फ्लेक्सचे बोर्ड लागलेले असतील, काही ठिकाणी झेंडे लागलेले असतील, हवा येते, वादळ येतं कधी रात्रीमध्ये, किंवा काही बॅनर खाली जास्त वर नाही खाली आहे, एखाद्या गाडीचा धक्का लागला, कृपा करून त्याच्यामुळे आपले सेंटिमेंट्स, आपले जे संवेदना आहे त्या एकदम त्याची रिॲक्शन देऊ नका. आपण पोलिसांना सांगा, आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेऊ. मी आपल्याला ग्वाही देतो, जर कोणी खोडसाळपणे काही केलं असेल निश्चितपणे ताबडतोब कारवाई केली जाईल, याच्यात शंका नाही. परंतु आपल्याला थोडा संयम बाळगायला पाहिजे. शेवटचा मुद्दा मी या निमित्ताने सांगू इच्छितो की मिरवणूक आपली असेल, आपल्या मंडळाचा अध्यक्ष आपला असेल, पण त्या सर्व मंडळ ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातील त्या हद्दीपुरता त्या ठिकाणी त्याचा प्रमुख समन्वयक हा त्या पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी राहील, ही मी सक्त सूचना प्रभारी अधिकाऱ्याला देतो. जर एखादा मंडळ आजपासून आता मिरवणूक सुरू होईपर्यंत आपल्याकडे कोणत्याही मंडळाचे लोक किंवा पदाधिकारी आले, त्यांनी अडचण पोलीस विभाग नाही कोणत्याही अन्य विभागाबद्दल देखील अडचण मांडली तर ती आपली जबाबदारी आहे कोऑर्डिनेशन करायची. संबंधित विभागाला फोन करा, त्या ठिकाणचा त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी सांगू नका की हे MSEBचं काम आहे ते बघतील, हे कॉर्पोरेशनचं काम आहे ते बघतील, तुम्ही इकडे जा तुम्ही तिकडे जा. त्याचं कारण सांगतो, वेळ कमी असतो,
प्रत्येकाला आपलं घरचं स्वतःचं कमाई धमाईचे कामं धंदे सोडून हे मिरवणूक करत असतात. त्यामुळं हा एक सार्वजनिक उत्सव आहे आणि सार्वजनिक उत्सव असल्यामुळं ही सार्वजनिक जबाबदारी सगळ्यांची आहे. म्हणजे ही मिरवणूक शांततेत व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची देखील आहे. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना ही सूचना राहील की आपण मुख्य समन्वयाच्या रोलमध्ये राहावं. आपल्या भागाशी रिलेटेड मिरवणूक कुठलीही असो, मंडळ कुठलीही असो, त्या भागाशी रिलेटेड प्रश्न असेल तर त्या भागाशी रिलेटेड कोणत्याही विभागाचा प्रश्न हा माझे पोलीस निरीक्षक सोडवतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. सध्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे आम्हालाही काही बऱ्याच मर्यादा आल्या. या ठिकाणी बरेच आम्ही अन्य प्रतिनिधी देखील बोलत असतो, पण मर्यादा आहे. त्यामुळे आम्हाला बाहेर देखील मर्यादा आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे सुद्धा कुठला जर कायद्याचं उल्लंघन असेल तर त्याच्यावर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असते. भारताच्या निवडणूक निर्वाचन आयोगाच्या ह्या सगळ्या ज्या सूचना आहेत त्याच्यावर त्यांनी काय केलं, एक ॲप सी विजिल नावाचा ॲप त्यांनी लॉन्च केला. या सी विजिलमध्ये कुठेही जर एखादा कोणत्याही प्रकारचं व्हायलेशन होत असेल तर त्याचा फोटो काढून पाठवण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे. यानंतर पोलीस उपायुक्त श्री नितीन बगाटे सर परिमंडळ 1 हे आभार प्रदर्शन करतील. तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज येथे उपस्थित पोलीस आयुक्त माननीय लोहिया सर, मनपा आयुक्त माननीय जी श्रीकांत सर, उपस्थित माझे सर्व सहकारी, येथे उपस्थित सर्व भीमसैनिक, आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिले. आपण केलेल्या ज्या सूचना आहेत निश्चितपणे प्रशासन 100% त्यावर कारवाई करीत आहे. यापूर्वीही आम्ही काम करत आलेलो आहे. असं नाही की बैठकीला उशीर झालेला आहे. बऱ्याचशा बाकी सण उत्सव होते, इलेक्शनचे जे कामं होते तेही प्रशासनाच्या मागे आहेत. त्या सर्वांची सांगड घालत आज आपण ही बैठक इथे आपल्या सर्वांच्या सूचना आम्ही घेण्यासाठी आज इथे ठेवलेली आहे. आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्या मुख्यत्वे सूचनांमध्ये रस्ते गुळगुळीत असणे, पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था यावर निश्चितपणे कारवाई तर होणारच आहेत. तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्याचे जे काम छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाच्या खांद्यावर आहे ते निश्चितपणे माननीय लोहिया सरांच्या लीडरशिपमध्ये आम्ही खंबीरपणे ही भीम जयंती 133वी भीम जयंती मोठ्या उत्साहात पार पडेल यासाठी आम्ही सज्ज आहोत. ही ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. ज्या सूचना प्रशासनातर्फे आपल्या सर्वांना इथे करण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचे कृपया आपण सर्वांनी पालन करावे. आणि जेही आपल्या इथे उपस्थित जिल्हा भीम जयंती समितीचे अध्यक्ष आहेत, इतर जे मंडळ आहेत त्यांचे अध्यक्ष, त्यांचे कार्यकर्ते, या सर्वांना मी येणाऱ्या भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण इथे आलात आणि प्रशासनातर्फेही सर्व अधिकारी इथे उपस्थित राहिले. मी त्या सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजची ही समन्वय समितीची बैठक संपली असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.